मैत्रिणींनो, आजचं वातावरण असं आहे बघा. तिथे त्या घरावर कबूतर आहेत, भरपूर उडत असतात. आणि बघा असं ऊन पण पडलेलं आहे. छान आहे वातावरण. पाऊस नाही आहे आज आमच्याकडे. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते मी. तुम्हाला जर आजचा ब्लॉग संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर मस्त आपल्या घरावरून आहे ना थवेचे थवे जातात मिठूंचे, ते पण तुम्हाला संध्याकाळी दाखवते. पण आताचं वातावरण बघा असं आहे. मी वातावरण दाखवत आहे बरं का तुम्हाला. आणि चला मग मी आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. काय बनवलं दाखवते तुम्हाला. वेलकम. बनवते 2 अंड्याची चटणी. रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर सकाळी काही स्वयंपाक बनवला नाही. म्हटलं आता दादूला भूक लागली असेल, साधं वरण आहे, त्याला म्हटलं जिऱ्याची चटणी बनवून देते. जिऱ्याची चटणी छान लागते. तर तो म्हणाला नाही मम्मी 2 अंड्याची चटणी बनवून दे ना. मग आता मी बनवून देते 2 अंड्याची चटणी. त्याला जेवण करेल. कधी वेळेत तर घरी जेवण करत नाही, पण आता आज म्हणतोय आहे मम्मी दे ना करून. मग आता द्यायचं त्यांना करून. नाही की नाही, कोणासाठी करायचं, लेकरांसाठी नाही. तर आता मी बनवते भुर्जी. इकडे शिजत आहे डाळ, चण्याची डाळ. दाखवते तुम्हाला 1 मिनिट. मीठ टाकायला विसरू नये म्हणून आधी मीठ टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. टोमॅटो इकडे शिजत आहे चण्याची डाळ. कुकरमध्ये मी आत टाकली आहे साखर, कारण मला बनवायची आहे पुरणाची पोळी. माझी इच्छा झाली. आणि इकडे शिजली चटणी. आता यात टाकते 2 अंडे. भुर्जी शिजत आहे. कमी पावरवर ठेवते थोडी. दिसते काय? बढिया. साधं वरण ना, अंडा भुर्जी आणि पोळी देते त्याला जेवायला. भात तर नाही आहे, सकाळी फ्राय केला होता, त्यामध्येच निपटला आमचं. पण आता दादू घरी आहे तर त्याला जेवण दुपारी. सकाळी काही जास्त त्याचं पोट भरलं नाही, तर आता देते करून. घे बाळा.